अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री क्षेत्र अक्कलकोटचे महात्म्य। अक्कलकोट या नावाचा अर्थ आज आपण पुढील व्हिडिओत जाणून घेणार आहोत। श्री क्षेत्र अक्कलकोटचे महात्म्य। अक्कलकोट या नावाचा अर्थ अक्कलकोट हे नाव या ठिकाणाला यासाठी पडले की या ठिकाणी परिसरात अक्कलाकारा नावाची बहुगुणी वनस्पती मोठ्या प्रमाणावर सापडायची, म्हणून या गावास अक्कलकोट असे नाव पडले। बुद्धीला आपण अक्कल असे म्हणतो। बुद्धी नेहमी स्पष्ट अशा उच्चाराने प्रगट होत असते। बुद्धी किंवा अक्कल ही तेज किंवा प्रगल्भ करण्यासाठी अक्कलकारा ही वनस्पती उपयुक्त आहे। त्यामुळे अक्कलकोट असे नाव या गावाला पडण्यास हातभार लागला। अक्कलकोट म्हणजे बुद्धी किंवा अक्कलेचे आगार किंवा खजिना होय। बुद्धीच्या गावाला जावे। बुद्धी भारलेल्या अक्कलकोटाला प्रज्ञापूर तसेच दीपूर असेही म्हणतात। पुढे स्वामी समर्थांच्या पुणित वास्तव्याने अक्कलकोट हे प्रमुख धार्मिक श्री क्षेत्र बनले। हे गाव बुद्धीने भारलेले असल्याने या गावात त्यांनी राहून जनकल्याण केले असावे। स्वामी उपासनेने आत्मज्ञानाला खूप महत्त्व आहे व आत्मज्ञानासाठी बुद्धी व अक्कल लागते व त्यासाठी बुद्धीच्या अक्कलेचा गावी अक्कलकोटला जावे लागते। स्वामींनी विचारपूर्वक प्रदीर्घ वास्तव्यासाठी हे गाव निवडले असावे। अक्कलकोट म्हणजे बुद्धीचा कोट, बुरुज किंवा किल्ला। कोट या शब्दाचा अर्थ बुरुज किंवा किल्ला असा होतो। अक्कलकोट म्हणजे बुद्धीचा बुरुज किंवा किल्ला। अगदी तळागाळातला शेवटचा माणूस जरी अक्कलकोटला आला तरी त्याच्यावर स्वामींचा हमखास अनुग्रह होईल। आपल्या प्रदीर्घ वास्तव्यासाठी अक्कलकोटची निवड करताना आपल्या भक्तांना स्वामींनी गवाहीच दिली होती। असे हे गाव महत्त्वपूर्ण आहे। सहस्त्रधार चक्र म्हणजे काय? बुद्धी किंवा अक्कल ही आपल्या डोक्यात असते। डोक्याच्या ठिकाणी आपल्या शरीरातील कुंडलिनी मधील सहस्त्रधार चक्र असते। तसेच मूलाधार चक्र हे शरीरात खाली असते। मूलाधार चक्र हे साधनेने जागृत झाले की ते वर बुद्धीवर अंमल करण्या सहस्त्रधार चक्राला जागृत करते। मूलाधार चक्र व सहस्त्रधार चक्राचा मिलाप होतो तेव्हा बुद्धीला धार येते। अक्कल ही जागृत होते। अक्कलकोटला येणे म्हणजे कुंडलिनी जागृत चालना देणे व आत्मज्ञान संपादन करणे आणि स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करणे होय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।